मोजणी रद्द का होते? नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक. शेतजमीन मोजण्यासाठी मोजणी फॉर्म आपण भरून देतो, त्याप्रमाणे शासकीय चलन भरतो. अनेक वेळा मोजणीदार हे मिळकतीमध्ये आल्यानंतर ज्या मिळकतीची मोजणी करावायची आहे त्यामध्ये पिके असतात, तसेच मोठमोठी झाडे असतात, त्यामुळे मोजणी करता येत नाही व त्या कारणावरून मोजणी रद्द होते. जर मोजणी रद्द झाली तर कधीकधी पुन्हा फेरमोजणी बाबत ठराविक रक्कम भरावी लागते. हे सर्व टाळण्यासाठी आपण मोजणीसाठी अर्ज देताना मोजणी साधारणपणे किती दिवसामध्ये येऊ शकते, आपल्या शेतामधील पिके किती दिवसामध्ये बाजारपेठेमध्ये जाऊ शकतात, याचा ताळमेळ घालून मोजणीचा अर्ज द्या. मोजणीदार हे मोजणीसाठी आल्यानंतर आपली मिळकत ही रिकामी असली पाहिजे याची काळजी घ्या. जर झाडे मोठी असतील तर ती झाडे मोजणीमध्ये अडथळा ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या या तोडून घ्या, म्हणजे मोजणी ही व्यवस्थित होईल व ती रद्द होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो